आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। पुन्हा एकदा रायगडकडे जाणारा पर्याय मार्ग हा कुठे ना कुठेतरी पाण्याच्या खाली पाहायला मिळतो आणि नदीचं जे पाणी आहे, जो प्रवाह आहे, ह्या पर्याय मार्गावरनं वाहताना पाहायला मिळते आणि त्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला पाहायला मिळतोय। 3 वर्षांपासून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हे प्रशासनाच्या मार्फत अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीला सोपवण्यात आले होते। मात्र याच रस्त्याचे काम संत गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळते। किल्ले रायगड किंवा रायगडच्या पायथ्याशी असणारे 35 ते 40 गावांचा संपर्क साधणारा लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे पहिला पर्याय मार्ग म्हणून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता। पहिल्याच अतिवृष्टीमुळे पर्याय मार्ग वाहून गेला, पण परत एकदा दुसरा पर्याय मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता। पण बुधवारी दिनांक 26 जून रोजी महाड तालुक्यातील मुसळधार पावसाने हजेरी लावल्या कारणाने नदीचे पाणी ह्याच दुसऱ्या पर्याय मार्गावरून प्रचंड वेगाने वाहत होते। त्यामुळे त्यावेळी देखील किल्ले रायगडकडे असणारे 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला होता। राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्या कारणाने या परिस्थितीकडे स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागते। महाड शहरातून किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणारे गावांकडे किंवा किल्ले रायगडकडे जाण्याकरिता स्थानिक नागरिकांना शेवटचा पर्याय मार्ग म्हणून त्यावेळी देखील मोपरे या गावातून पर्याय मार्ग सुरू करण्यात आला होता। परत एकदा रविवार दिनांक 7 जुलै रोजी पावसाने महाड तालुक्याला झोडपल्या कारणाने लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्या कारणाने सलग दुसऱ्यांदा पर्याय मार्गावरून प्रचंड वेगाने नदीचे पाणी वाहत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या 35 ते 40 गावांचा संपर्क तुटल्या कारणाने मोपरे या गावातून पर्याय मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे। मी अशोक नामदेव पवार, मी इथला रहिवासी असून लाडवली पुला शेजारी की रोज कंत्राटदार त्यांचे इथे असतात कामदार, त्यांना मी रोज सांगतो जे पाणी त्यांनी उन्हाळ्यामध्ये अडवलेले तो बारीक पूल पूर्ण भरलेले आहे आणि थोडा जरी पाणी जास्त आला तरी हा रस्ता चोकाप होतो आणि रस्त्यावर येणं जाणाऱ्या लोकांचं पुढचे लोक तिकडे जात नाही किंवा तिकडचे लोक इकडे येत नाही। आम्हाला खूप त्रास होतोय कारण का नदीच्या पात्रातूनच जायला रस्ता आहे, दुसरा पर्याय मार्ग या मोपरे मार्गीच रस्ता चालू केलेला आहे। त्याच्यामधून सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो जायला। जवळजवळ 2-3 तास वेटिंग करून जावं लागतं। दोन्ही साईडनी गाड्या जाम झालेल्या असतात, त्याच्यामुळे आम्हाला वाहन चालवायला सुद्धा भयंकर कठीण पडते। काय बोलायचं हे तिसऱ्यांदा वेळ आली, त्रास सहन करतो आम्ही। सरकार काय करते त्यांचं त्यांना माहिती, काय करते ते त्यांचं त्यांना माहिती। आज किती भोगावं लागते माझं मला माहिती आहे। आज एवढा त्रास सहन करतो, एवढं इकडनं पलटी मारून इकडनं लांब जावं लागतंय मला। ओके, म्हणजे काय तुम्ही नेमके काय घेऊन चाललात? माल माझा एक्सपोर्ट इकडचा म्हणजे आपलं एजन्सी लाईनचा धंदा आहे, माल घेऊन चाललोय। अच्छा, मग किती किलोमीटरचा अंतर तुम्हाला प्रवास करावा लागतो मोपरे मार्गे? मोपरे मार्गे म्हणजे 5-6 किलोमीटर जास्त रनिंग पडते। अच्छा, काय सांगेल प्रशासनाला? आता काय लवकरात लवकर करा, अजून काय बोलणार ते काय बोलून होणार नाही। त्याच्या पुढे काय आपल्याला काय जास्त बोलण्याची इच्छा पण नाही। ब्युरो रिपोर्ट माझे महाड।